लोकसभेमध्ये बहुमत ठीक आहे, लोकसभेत बहुमत असल्याशिवाय काही सरकार बनत नाही. त्यामुळे बहुमत हा काही फार मोठा हे नाही, काय निर्णायक असा मुद्दाही नाही, निकषही नाही. 2/3 बहुमत हा निर्णायक मुद्दा आहे. आणि ते नसल्यामुळे गेल्या वेळेला डिलिमिटेशन किंवा महिला विधेयक किंवा आणखीनही काही विधेयक, काही घटना दुरुस्त्या या होऊ शकलेल्या नाहीत. आता स्थिती अशी आहे की मोदी आणि शहांकडे 2/3 बहुमताला ऍक्च्युली ते पोचलेले आहेत. म्हणजे अंतःप्रवाह जर माहिती करून घेतले, जाणून घेतले, त्याविषयी चौकशी केली, आपल्या मित्रांशी चर्चा केली, दिल्लीत जे काय म्हणतात त्याला स्थानापन्न झालेले आहेत आधीपासून पत्रकार म्हणून, त्या मित्रांना चाचपलं, त्यांना विचारलं, तर ते सांगतात की 2/3 बहुमताच्या पार गेलेले आहेत. ते ऑफिशियली अजून डिक्लेअर झाले नाही, ऑन द रेकॉर्ड आलेलं नाही, ऑफ द रेकॉर्ड ते पोचलेले आहेत 2/3 बहुमताच्या पुढे. काही घटना, काही गोष्टीची पूर्तता होणं, काही गोष्टींच्या बाबत खुंटे हलवून बळकट करणं, काहीच्या बाबतीमध्ये निश्चितता करणं, याच्यासाठी थोडा वेळ लागतं एवढं. पण ठरवल्यानंतर एक साधारणतः 72 तासामध्ये 2/3 पुढची आघाडी कागदोपत्री नाही, संसदेत सिद्ध करता येईल अशी तयारी मोदी शहांची आहे. पण मग मोदी शहा प्रत्यक्षामध्ये तसं का करत नाहीये? का नाही विरोधी पक्षाला दाखवून देत आहेत की आमच्याकडे बघा 2/3 झालं बहुमत, आले आम्ही जी विधेयकं म्हटलं डिलिमिटेशन असो हे असो करू. मला असं वाटतं की राहुल गांधींनी यापूर्वी भाजपने देखील हे केलेलं आहे, संसदेचं कामकाज चालू दिलेलं नाही. आणि सुषमा स्वराजांचं एक वाक्य मी काल त्यांचा तो व्हिडिओ क्लिपच पाहिली, त्यात त्या म्हणत होता की संसदेचं काम चालू न देणं हे सुद्धा लोकशाहीचा एक भाग आहे. आणि सेशनच्या सेशन जसं या सेशनमध्ये काँग्रेसने भूमिका घेतली आहे की नाही चालू देणार आणि नाही चालू देत आहेत, तसं भाजपने देखील अनेक वेळा केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही संसदेचं कामकाजच चालू देत नाही वगैरे हे आरोप करणं शक्य नाही. पण राहुल गांधीला हे माहिती आहे की हे 2/3 पुढे गेलेले आहेत, परंतु संसदेचं कामकाजच जर आपण चालू दिलं नाही तर बहुमत असून देखील ते बहुमत सिद्ध करण्याची संधी किंवा ती ठराव मांडण्याची संधी मिळणार नाही. आणि मग जे पराभूत 2/3 बहुमतांनी निर्णायक पद्धतीने ते पास होण्यापेक्षा आणि आपण नापास होण्यापेक्षा मुळामध्ये ते मांडूच द्यायचं नाही, म्हणजे आपोआपच निदान या अधिवेशनात तरी ती विधेयकं मांडली जाणार नाहीत. पुढलं पुढे बघू. हे भाजपने पण यापूर्वी केलेलं आहे, तेच ते करतायत. आणि त्यामुळे मोदी शहांच्या हे लक्षात आलेलं आहे की संसदच चालू देणार नसतील, गोंधळच होणार असेल, काही ते रपटावून आवाजी बहुमत मतदारांनी वगैरे रेटतायत पुढे. पण ही महत्त्वाची विधेयक आहेत, ही अशी रेटून नेली या पद्धतीने केली तर त्याचे दुष्परिणाम होतील, कायद्यात पण होतील, कोर्टात पण होतील, कारण त्याला चॅलेंज तर होणारच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मोदी शहांना हे कळलं आहे की नुसतं बहुमत किंवा इव्हन 2/3 बहुमत असलं तरी संसदेत एक मिनिमम एकमत जोपर्यंत होत नाही तो कामकाज पुढे जात नाही. आता त्याची त्यांना कल्पना आहे, कारण त्यांनी हे करून पाहिलेले आहेत प्रयोग यशस्वीपणाने. दुसरी एक गोष्ट आता चर्चेत आहे म्हणून शेवटी बोलताना सांगतो की मोदी शहा संसदेत येत नाहीत, शहा अजिबात फिरकत नाहीत, याच्याबद्दल खूप वाद आता काँग्रेसवाले करत आहेत. मी आता चौकशी केली, काँग्रेसच्या खासदारांनी मला सांगितलं आणि भाजपच्या त्या खासदारांनी सांगितलंच. ते म्हणाले की मोदी शहांना राहुल गांधीला हे दाखवून द्यायचं आहे की संसदेत रस्त्यावर तुम्ही जो गदारोळ केलात, सत्तेवर जो धिंगाणा घातलात, तो आम्ही पोलिसांच्या आणि निमलष्करी दलांच्या सहाय्याने मोडून काढला. तुमचे ते स्टंट सगळे उघडे केले. मग तुमच्या लक्षात आलं की रस्त्यावर हे केलेलं आपल्याला महागात पडतंय. मग आता संसदेमध्ये तुम्ही हे करताय, आम्ही तुम्हाला विचारत नाही, आम्ही तुम्हाला फुल्या विचारत नाही, आम्हाला तुम्ही संसदेमध्ये काय गोंधळ घालता तिकडे बघायचं सुद्धा नाही. दुर्लक्ष, उपेक्षा याच्या इतकं विषारी हत्यार नसतं.
मोदी शहा दाखवून देत आहेत की तुमच्या संसदेतला या गदारोळाला किंमत देत नाही, आम्हाला तुम्हाला उत्तर देण्याची गरज नाही, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे असं मानतच नाही. ही तुच्छता, धिक्कार, तिरस्कार दाखवण्याचा मार्ग म्हणून मोदी शहा येत नाहीयेत. नाही तर 2-5 मिनिटं ते केबिन्समध्ये बसून लाईव्ह बघतच असतात लोकसभा राज्यसभा काय चाललंय. खडगे म्हणाले ते खरंच आहे की आतमध्ये बसून बघतायत, पण ते घाबरून येत नसून ते मुद्दाम यांचा अपमान, अवमान आणि अवहेलना, उपेक्षा, आम्ही तुम्हाला तिरस्कार, धिक्कार आणि दुर्लक्ष करतो हे दाखवण्याकरता येत नाहीयेत. नाही तर सभागृहात येणं, बोलणं, आमच्याकडे भरपूर भाजपकडे काय लोक आहेत त्यांना चिथावणं, त्यांनाही उतरवणं, संसदेत माऱ्या घडवून आणलं आणि संसदेचं कामकाज स्थगित करून तेच साधणं हे शक्य आहे त्यांना. पण त्याला दाखवून द्यायचं आहे की आम्ही तुम्हाला किंमत देत नाही. तुम्ही कितीही संसदेत बाहेरचं तर तुमचं मोडून काढलं, संसदेत देखील करा जांगा काय करायचं आहे. आम्ही ऐकायला पण येत नाही, आम्ही पाहायला पण येत नाही. आणि हे अधिक घातक वाटतं राहुल गांधी. त्यामुळे अधिक डिवचला जातो की त्यांना ते आलं. तुम्हाला काय वाटतं, अमित शहा आले आणि यांच्या मागणीप्रमाणे आणि बोलायला उभे राहिले, हे बोलू देणार आहेत? माफी 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 बोलताच आहेत. ते करणार कुठल्याही परिस्थितीत. अमित शहांना एक शब्द बोलू देणार नाही. जर ते आत गेल्यावर बोलू देणारच नाहीये तर मी बोलणारच नाही, मी जाणारच नाही. ही अमित शहांची भूमिका समर्थनीय ठरते. धन्यवाद.